वासरू खायला प्यायला ओके एकदम. लक्ष्मीने खाल्लंय चांगलं आणि तो बारका पण खातोय. वीकेंड आहे, संडे, बरेच भाऊ आहे आले बघ. इथं पण रविवारची गर्दी व्हायला लागली रे. पहिले नव्हती होत. आकाश शेट रस्तो की घ्या आमचा रामराम घ्या शेवटचा. उद्या सज्ज राहा फक्त. मी फक्त टायमिंग सांग. आंघोळ वेगळं करून गार पाण्याने तयार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 1:10 वाजल्यात. आत्ताच गोट्या झालो संतोष शेटन मी. सकाळी आलो होतो लवकर, त्यांना खायला प्यायला आत बाहेर काढून सगळं केलं. पण आज त्यांना कुठून टाकायचे तिघांना. आज नेमका संडे, रविवारी दिवशी मी मोटर चालू करता येईन आणि ना खदवून काढता येईन आणलं तिघांना. वासरू खायला प्यायला ओके एकदम. लक्ष्मीने खाल्लंय चांगलं आणि तो बारका पण खातोय. ओके चला संतोष शेठ, आपलं चहा घेऊन येऊ गावातून. आज नेमका रविवार आहे. उद्या आम्हाला जायची सुट्टी. उद्या आपली तर उद्या आपल्याला एक ट्रिप प्लॅन केलेली आहे. मी बघू आता कशी वर्क करते नाही का. मला पहिलं म्हणजे मला गाडी धुवायला लागणार आहे. गाडी धूळ झाली डायरेक्ट. लोक युजली ना सॅटर्डे संडे बाहेर पडतात, पण आम्हाला आहे ना व्यवसायामुळे सोमवारीच सुट्टी असते. मी आपला ओके एकदम चांगलं खातोय की असं पडण्यावर घ्यायचं. प्रॉब्लेम काय याला, ऊन नाही ना. घराला म्हणतोय जा घेऊन कधी जाईनच घेऊन राव. याला कोणतरी बरं मस्त तू शेट कोमळ घेऊ जाय का हे गाडीला जाऊन दे. पुकेश करा बघ करू इथं पाटक्यात मोकळं होईन तिथं उन्हा बिनाला बांधता येईन. मग करत अरे ऊन नाही आणला त्याशी कार आखाडतात पक्की. आम्हाला आहे ना रानात गिन्नी गवताला हे मारायचे, पान द्यायचे, सालपीठ मारायचे. शिंदे आहे ना 20 किलो घेऊ, 10 किलो 20 किलो घेतलं ना लवकर फुटून पाटक्यात. काय गावात विकत आणायला लागतं राव मला. मका नाही काय नाही आपल्याकडं, एवढं स्टॉकला होईन परत. तर मका पण 1 महिना लागला अजून त्याला फुटायला. हे गावात पण 1 महिन्यानंतर फुटत. सावकाश येत नंतर शेट. वीकेंड आहे, संडे, बरेच भाऊ आहे आले बघ. इथं पण रविवारची गर्दी व्हायला लागली रे. पहिले नव्हती होत. ओ 20 किलो द्या बरं, बॅग मध्ये द्या. सालपीठ मार, टेन्शन नाही, फुटत लवकर पाटके तर ते गावात. कस्टमर आहे जवळपास आता 12 वाजता आल्यात. रानात सालपीठ घेऊन आलो, कपडे चेंज केली. संतोष शेट हॉटेलवर गेल्यात. तिथं कोण नाही, नवीन कार्यकर्ता आहे संतोष. उद्या ट्रिपला यायचे बाहेर. आज सगळं काम पूर्ण करतोय मी. डोक्याला ताप नाही पाहिजे परत नाही का. आणि टायमिंगला पळापळ होईल नाही तर बाई. इथलं गिन्नी गवताला मारायला लागेल त्याला भाऊ खरा सालपीठ. ट्रॅक्टरवाल्याला गेला फोन तर म्हणला आधी त्याला ट्रॅक्टर फिरवायला लागेल, नंतर पान घेऊन सालपीठ मारणं बसन खाली बरोबर. त्याला नेमके ना गिन्नी गवताला साऱ्या वाडा लागतात. ते बारीक ट्रॅक्टर लागतो त्याला. ट्रॅक्टरवाला आज नाही ना, उद्या येणार आहे. उद्या जाणार आहे बाहेर मी. मग उद्या पाडून ठेवीन, परवा पाणी देईन मी त्याला. आज करता येईल. मग आलो तर याला मग गिन्नी गाव आपल्याला मक्याला आणि कांद्याचं वापर आहे ना याला सालपीठ मारून पाणी टाकून तो आणलं आपण. 20 किलो आणलं चांगलं. 5-6 सार रे. आणि ते मक्या खायचं आपलं. एक कांद्याचं किती सार लावले यांनी? 3च लावलं वाटतं, 3च लावलेत. सालपीठ मारलं 20 किलो ह्या बकेटमध्ये आपल्या. वरून लय दुखतंय राव हात.
आता मोटर चालू करायची आणि पाणी द्यायचं फक्त, एवढंच काम आहे. विहिरीत पाणी भरपूर आहे, आता काय अडचण नाही एवढी. याला पाणी दिलं नंतर गिन्नी गावतर पाणी द्यायचं होतं, पण गिन्नी गावत राव साऱ्या नाही पाडलेल्या, फुकट आपलं काय फायदा नाही म्हणलं. ओके, वर पाणी डायरेक्ट आता. मक्याला पाणी देऊन झालं आपलं, ते कांद्याला देतोय. क्लिक केलंय बाबा, हा कांद्याचा आहे. हा एक आहे, ह्यानं लावलेला काय, आणि हा एक आहे. हे 5 मिनिटात जाते पाणी लय खाली, तिथं जोरात बसते पाणी. आता नाही का अडचण, मॅक्सिमम 10 मिनिट लागते जाऊन एक वाफायला पाणी द्यायला. मग डायरेक्ट तिथून बंद करायचं. ते आपलं आईस बॉक्स धुवायला व्यवस्थित त्यात सालपीठ लावलं होतं, सालपीठ टाकून मारलं मी असं. थोडा वेळ लागत होते, 1:30 वाजले आता. 2 वाजता इथून जायला, 3-1 वाजता, 2:30-3 वाजता वासरूच होता येईल. मग गोठा वासरू, गोठा प्लस वासरू धुवायला काय झालं ना, थोडं वडून बांधायला लागतं बघा ते खिडकीला. नंतर काय गन मारत दिसता, गननी स्पेशल नाही नदून टाकायची. जास्त नाही मी कष्ट करायची, जास्त कष्ट केले गेले वेळ लागेल. मग पाणी लय जोरात आहे आत्ता, त्याच्यामुळे उरकते लवकर. 2000 years later. आज ना वासर आणि गोड धुवायचं होतं राव. पाणी देऊन डायरेक्ट घरी गेलो, जेवलो आणि डायरेक्ट झोपलो. डायरेक्ट पायला दुखायला लागलो होतं. 5:30 वाजला तर 5:30 झालेत. आता आलो खाली, नेट खाली घेतली. आता गार चालू आलं वाजायला, यांना आत घेऊन टाकतो ती घरला. One hour later. 6:30 झाले आता. वाटलं उरकून आलं पण फ्रेश झालं होता. चाय झाला होता, चल चहा घ्यायला. मी आई काजल घ्यायला नाही, चहा घ्यायचा आहे. परत जायला लागेल तर हॉटेल संतू शेटकडं. दादा कर सांग किती वेळा प्यालाय, कर सांग अरे. हा ये आजाद भाई, जाम थंडी आहे आता. 15 डिग्री दाखवतात आता टेम्परेचर. ते बस 6 वाजता आता, 6 नाही 6:30 झालेत. 6:30 वाजले आता बरोबर. पुढेच तर इथं एवढी थंडी नाही, कीबोर्ड बटन खराब झाली ना, ती पण जरा दबत नाही आता जास्त नीट. आता थोडी कडक झालेत. संतोष शेठ आपल्या उद्या ट्रिपला यायचे बरं का भाऊ, त्यासाठी मी सुट्टी काढली. पार्टनरला अगोदरच पॅक करून ठेवलाय मी. चालेल ना, मग मी पण सज्ज आहे आता. जाऊन जर झोप मारली की नाद करणार. मग सकाळी एकदम फ्रेश मध्ये किती वाजता सकाळी. जायचं फक्त मला सांगता, असं मला अलार्म लावायला. हा आपण ना पहिला चहा घेऊ हा आणि नंतर चर्चा करू. चाय पे चर्चा करू आपण जरा. चालेल ना. संतोष शेठ घ्या, चेस करा. चहा घेतला मी आत्ता
जवळपास आहे ना आता 11 वाजल्यात. आता बंद करायचं हॉटेल. आकाश पण येईन आणि आपल्याला त्याचा हिशोब करायचा नेमका नाही का पेमेंटचं. जायचं आपल्याला मग. संतोष शेट हॉटेल बंद कर, मी जाणार लवकर. तसं आता 11 वाजले ना बरोबर रे. बंद करायला टाइम झाला ना. 10:40 झाल्यात. 10:40 झाले ना. 11 वाजले ना. 11. अरे भाऊ उद्या सज्ज राहा फक्त. मी फक्त टायमिंग सांग. आंघोळ वेगळं करून गार पाण्याने तयार. ये खाली मग डायरेक्ट. हा? खाली ना डायरेक्ट मग. येतो की. फक्त किती वाजता यायचं ते मला सांग. अरे मला फक्त गोठ्यातलं होतं त्यांचं उरकायचं निघायचं लगे. ओके, मी तुला मदत करू लागतो तिथं चल. नाही 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 मग? ते जरा शेण कपडे घालणार आहेत रे. तेव्हा मी करा बंद म्हणावं. आकाश शेट रस्तो की घ्या आमचा राम राम घ्या शेवटचा. भैया चहा घ्या. आकाश शेटला चहा घ्या. ओ चहा घ्या. अरे घे मग काय काळा चहा आहे का? काळा चहा आहे का? एवढ्या पप्प्या घ्यायच्यात ना आकाश. पोट उकलायला लागलं तो बार म्हणलं अवघड झालं. खेळ अवघड गेला तू. अरे आला. अरे अरे बॅकअप केलंय मी पण चाललोय. आकाशला नेमकं आहे ना पैसे द्यायचे होते नाही का. तो हिशोब क्लिअर केला. आता होतं गाडीतला किसऱ्याचा कट्टा आणि ही काय आपलं कांद्याचं एक बॅग आहे ती बाहेर काढा लागून राहू जाताना घरी गेल्यावर काय टाकलं. आता हे गोठ्यात एक टाकायला लागेल आधी. आंबोनाचा कट्टा गोठ्यात टाकायचा आणि कांद्याची बॅग घरी टाकायला लागेल. काय कांद्याचा वास यायला लागला राव. खराब नाही आलं बाहेर फक्त. उद्या जरा मोठी ट्रिप आहे. जरा सकाळ लवकर उठायचं आम्हाला. जवळपास आहे ना 270 किलोमीटर जायचंय. ओके कटरा टाकला इथं. आता हे सकाळ फक्त टाकून जायला व्यवस्थित. ओके सकाळ लवकर येणार मी आता इथं. 3 वाजता यायला लागेल मला. 4ला येणार बरोबर. 5ला निघायचं प्लॅन आहे आमचा.